रामराम शेतकरी बांधवांनो, मी गजानन धुमाळ, आपला कृषी मित्र. आज आलो आहोत आपण सरेगाव शिवार, जी की आपल्या नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका या परिसरात आपण बघितलं असता जमीन ही पाणी धरणारी असल्याने तरीही आपल्या हळदीची उत्तम सोय करून अशा पद्धतीत या शेतकऱ्यांनी हळद आणलेली आहे. युवा शेतकरी रुपेश कामाजी गिरे यांनी ही हळदीची जोपासना करून अतिशय उत्तम क्वालिटीची ही हळद आणली आहे. तर त्यांची ही पीक पाणी करण्यासाठी आपण आलो असता एक झाड उपटून बघितलं की हळदीवर तिडकी नावाचा रोग दिसत आहे. हे पान दाखवा. तर शेतकरी बांधवांनो, हा बघा, तिडकी रोग आहे. तिडकी रोग म्हणजे अशा पद्धतीमध्ये पानावर काळी ठिपके पडतात आणि पूर्णतः हे पान अशा पद्धतीमध्ये खराब होते. तर असं पान जर खराब झालं तर सूर्यप्रकाश घेऊन अन्नद्रव्य तयार करण्याची जे प्रवाह असतो तो ते पानाद्वारेच असतो. म्हणून आपल्याला पानं हे सुखरूप राहिले तरच याच्या हळदीचं पीक चांगलं येऊ शकते. पानं हे जे काही कारण याचं आहे, यावर आपण कितीही भारीचं औषध जर फवारलं तर तो जो काळा पडलेला ठिपका कमी होणार नाही. याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे याच्या मुळा आहेत या मुळा हे काळ्या पडलेल्या आहेत. आपण निरीक्षण बघत आहोत की ह्या मुळ्या अक्षरशः काळ्या पडल्या. पाणी जास्त झाल्यामुळे जमिनीमधून मुळकूज हा रोग आलेला आहे. तो रोग म्हणजे जीवाणूजन्य असल्याने मुळकूज होत असते आणि ते मुळकूज झाल्याने पानाकडे जाणारं अन्नद्रव्य हे खंडित झालं की त्यावरचे तशा पद्धतीचे लक्षण आपल्याला पानावर बघायला मिळतात. यामुळे आपण कुठलाही विलंब न करता सद्यस्थितीमध्ये मुळकूज ही रोग थांबवलाच पाहिजे. यासाठी आपल्याला तशा पद्धतीचे औषध दिले पाहिजे. त्याचबरोबर जिथं पाणी साचणाऱ्या जमिनी असतील तर तिथं आपल्याला सिलिकॉन सारखं ही खत आपल्याला देणं गरजेचं आहे. सिलिकॉन पावडरमध्ये मिळते आपल्याला. त्याचबरोबर आता कंदमाशीचा परिणाम दिसतो आहे, तर त्यामुळे यावर फवारणी घेतल्यास कंदमाशीची सड वगैरे जे फुटव्याची होत आहे मर, ती होणार नाही. हे आहे लक्षण तिडकी या रोगाचं. तर शेतकरी बांधवांना बघत आहोत की आपण हे तिडकी हा भयानक रोग आहे आणि याचं जर नियंत्रण नाही केल्यास भविष्यातील खूप मोठं नुकसान होते. तर याचा जो मुळकूज आहे ती मुळकूज आपल्याला थांबवली पाहिजे. दिसते का मुळकूज? बघा बरं, काय दिसते मुळ्यामध्ये फरक? काळ्या पडल्या, थोड्या काळ्या पडल्या. काळ्या काळ्या पडलेल्यामुळे अन्नद्रव्य घेतील की पांढऱ्या मुळे घेतील? पांढऱ्या घेतल्या. पांढऱ्या घेतील. तर याला आपल्याला बऱ्याच ठिकाणी काळ्या पडल्या. हा, तर असं हे आता आपल्याला याचं स्टार्ट झालेलं आहे. भविष्यात हीच कंडिशन तुम्ही आहे ना 15-20 दिवसाला जर बघितल्या तर अतिशय ही असं एकच नाही तर बरीच हळद अशी होऊन जाईल. मग त्यावेळेस आपलं उत्पादन खूप मोठं घटेल. यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीचं विलंब न करता आता हे बघा, पहिल्यांदा मूळ कूज लागते आणि त्यानंतर हा कंद आहे ना याला सड लागते. हे बघा, त्याच्यामुळे आपण आहे ना कुठल्याही पद्धतीचं याला विलंब न करता एक पद्धत आम्ही औषध दिलेली तुम्ही, त्याचबरोबर दुसरा आता एक पद्धत देऊ आणि याचा स्प्रे घेऊया. तर हे जे रोग आपल्याला कंट्रोल झाला पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला होणारे जे नुकसान आहे ते टाळलं पाहिजे. आता आपण आपल्या भागामध्ये, आपला ग्रामीण भाग काय शेती करणारा, आपलं उत्पन्न शेतीशिवाय आहे का काही? त्याच्यामुळं आपण शेती करत असताना जर हे शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्याला रोखवलं, तेच आपल्याला उत्पन्न देणार आहे. बरेच शेतकरी काय म्हणतात, आम्ही खूप निगा केली, म्हणजे खूप खर्च केला. शेतीवर आपण ज्या पिकाला खर्च करतो तो खर्च असतो की काय गुंतवणूक असते? खर्च नसतो, तो गुंतवणूक असते. हा पिकाला आपण जी काही निगा करतो ती आपली गुंतवणूक आहे. याला आपण पहिले लागवड केली, खतं टाकली, हे सगळं केलं, याच्यापासून आपल्याला भविष्यात काय भेटणार आहे? परतावा. त्याचं आपल्याला उत्पन्न भेटणार आहे. म्हणजे हे खर्च आहे काय? खर्च नसून तो एक गुंतवणूक आहे आणि ती गुंतवणूक आपण केली पाहिजे. कारण नाही केली तर या पिकाला जे आपण आतापर्यंत जी निगा केलेली आहे ती पुढची मागली प्लस मायनस मागं होऊन जाते, लॉस होते. म्हणून याची गुंतवणूक समजून आपण त्याला निगा केली पाहिजे असं मला सांगायचं आहे. तर एकच द्या शेतकऱ्यांचा विकास, ग्लोबल ॲग्रो एजन्सी. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपल्याला काय वाटते याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की द्या. आपण बघत आहोत हळदी पीक अतिशय चांगली आहे, परंतु अशा पद्धतीमध्ये हे पाणी साचलं आहे इथे, तरीही या शेतकऱ्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. उतार पूर्व पश्चिम पद्धतीनेच घेतलेली हळद आणि पूर्णतः उतार हा पाणी पूर्ण असं वाहून जाते. पाणी साचलं नाही पाहिजे. तर ही जी पाणी साचायची पद्धत आहे तर हे साचलं नाही पाहिजे. याच्यामध्ये आपण थोडी दक्षता घेतली पाहिजे. पाणी जर साचलं तर लगेचच आपल्या कंद हे सडायला लागतात आणि नुकसान होते. तर यामध्ये पाणी हे तेवढं साचलं नाही, पण ही काळजी चांगली घेतलेली आहे. तरीही या भागात पाणी खूप जमीन धरतात आणि पाणी दिसते, तर हे आपण याच्यातही थोडी काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.